तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जय जय हे भारत देशा कवी मंगेश पाडगावकरांची कविता पाहिली. आज आपण उत्तम लक्षण संत रामदासांचं हे काव्य पाहणार आहोत. श्री दासबोधातील समासामध्ये संत रामदासांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. व्यक्तीने, माणसाने जीवनात वागताना जगताना काय करावे, काय करू नये हा प्रश्न असतो. त्यापैकीच संत रामदासांनी जीवनात वागताना कोणत्या गोष्टी करू नयेत याचे स्पष्ट व सडेतोड मार्गदर्शन या कवितेमध्ये केलेले आहे. माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे. आपण आता संत रामदासांची थोडीशी माहिती पाहूया. संत रामदास यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला शके 1530 म्हणजेच 24 मार्च 1608 जांब या गावी जालना जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी झाला. त्यांचे जन्मनाव नारायण सूर्याजी ठोसर. संत रामदास हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या, त्यांची उपासना करणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण, धर्मकारण जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे संत रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत आहेत. त्यांनी पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही केले. अशा या संत रामदासांनी दासबोध, मनाचे श्लोक यासारखे साहित्य काव्य त्या ठिकाणी केले. तसेच संत रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आपले शिष्य बनवले. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. 15 सप्टेंबर 1678 मध्ये समर्थ रामदास स्वामींनी एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली. चला तर मग आपण उत्तम लक्षण या कवितेच्या माध्यमातून संत रामदासांनी सांगितलेल्या श्लोकांचा अभ्यास करूया. संत रामदासांच्या काव्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की त्यांनी समाजात असणाऱ्या, घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची जाणीव समाजाला करून दिली. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी त्यांनी अखंड जागरूकता केली. त्यांच्या मनात समाजाविषयी असणाऱ्या भावनांची तळमळ आपल्याला पाहायला मिळते. संत रामदासांनी उत्तम लक्षण या कवितेच्या माध्यमातून आदर्श माणसाची, आदर्श व्यक्तीची लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. आदर्श माणूस, आदर्श व्यक्ती कसा असावा, त्या आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी माणसाला जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेत संत रामदासांनी दिला. सत्याचा मार्ग स्वीकारावा म्हणजे कायम सत्य बोलावं, नेहमी खरे बोलावे. विवेकाने वागावे, विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी, म्हणजे चूक काय आणि बरोबर काय याचा विचार करून वागणे. कीर्ती वाढवावी, कीर्ती वाढवावी म्हणजे मान सन्मान मिळवावा. समाजामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या चांगल्या गोष्टी करून आपल्या जीवनानंतर, आपल्या मृत्यूनंतरही लोकांनी आपली आठवण ठेवावी. या बाबतीत संत रामदासांनी या कवितेमध्ये मार्गदर्शन केलेले आहे. ते असे म्हणतात की श्रोते व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुन सर्वज्ञपणाची, वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. सर्वप्रथम या 4 ओळीतील मी तुम्हाला शब्द समजावून सांगतो. श्रोती, श्रोता म्हणजे ऐकणारा. सावधान म्हणजे दक्ष राहा, काळजी घ्या.
उत्तम गुण म्हणजे चांगले गुण. बाणे म्हणजे जाणून घेणे, अंगीकारणे, त्याची सवय करणे. खूण म्हणजे एखादी ओळख. सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं काही कळतं, सुख वाईट, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ. तर आपण आता या ओळींचा भावार्थ पाहूया. उत्तम पुरुषाची आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगताना संत रामदास ऐकणाऱ्यांना श्रोत्यांना सांगतात, श्रोते हो, आता तुम्ही सावध व्हा. तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो आहे. ती सावध मनाने त्या ठिकाणी तुम्ही ऐका. श्रोती व्हावे सावधान. आता सांगतो उत्तम गुण. मी जी तुम्हाला आदर्श माणसाची लक्षणं सांगणार आहेत ती सावधानतेने सावध होऊन काळजीपूर्वक ऐका. जेणेकरिता बाणी खूण याकरता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत, काही खुणा सांगणार आहेत आणि त्या खुणा तुम्ही आता ऐकायच्या आहेत. आणि हे जो ऐकतो, अंगीकारतो, स्वीकारतो, त्याला सर्वज्ञ म्हणले. म्हणून संत रामदास सांगतात ही सर्वज्ञपणाची खूण आहे. म्हणजे जे लोक ऐकतात त्याचप्रमाणे मार्गक्रमण करतात, चालतात, त्याला सर्वज्ञ म्हणलंय. म्हणून तुम्ही सर्व सर्वज्ञ आहात, जाणकार आहात. म्हणून आता मी जे काही सांगत आहे असे संत रामदास सांगतात की ते तुम्हाला ऐकायचं आहे. वाट पुसल्याविनं जाऊ नये. वाट म्हणजे जीवनमार्ग. जीवनमार्गात किंवा तुम्ही रस्त्याने चालत असताना जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पत्ता माहीत नसेल तर तो पत्ता विचारा की तुम्हाला अमुक स्थळी जायचं आहे, म्हणजे विशिष्ट ठिकाणी जायचं आहे. तर तुम्ही चौकशी करा. विचारलं तर तुम्ही ते चुकणार नाही. पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये. नाहीतर रस्त्यावर असणारे अडथळे आपल्या लक्षात येत नाहीत. वाटेमध्ये अनेक अडथळे असतात. मग ते अडथळे आपल्याला विचारल्यानंतर लक्षात येतात आणि हे सगळं विचारून घेऊन प्रवास करा. तसंच जीवनमार्गामध्ये सुद्धा अनेक अडथळे येतात. मग तुमचे आईवडील असतात, तुम्हाला सांगणारी माणसं असतात, तुमचे हितचिंतक असतात, शुभचिंतक असतात. त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांना विचारा काय करावे काय करू नये आणि मगच तुम्ही जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करा. फळं ओळखल्याविनं खाऊ नये. कोणतंही फळ वरून छान दिसतं म्हणजे ते आतूनच चांगलं असेल हे सांगता येत नाही. फळाचा अंतरंग तुम्हाला माहीत पाहिजे. जसं माणूस वरून चांगला दिसेल तर आतून चांगला असेल हे सांगता येत नाही. माणसाचे जसे 4 प्रकार आहेत. एक रंगाने गोरा, पण तो आंतून अंतःकरणातून मनातून तो सद्भावनाशील असेल हे सांगता येत नाही. दुसरा जो रंगाने काळा आहे तो आतून काळा असेल हे पण सांगता येत नाही. तिसरा आहे काही माणसं रंगाने गोरी असतात आणि मनानेही तशीच गोरी असतात. काही माणसं रंगाने काळी असतात पण मनाने गोरी असतात. याचा अर्थ असा आहे की वरून कोणती गोष्ट पाहून त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करू नका. संत चोखामेळा असे म्हणतात की काय भुललिया वरलिया रंगा. जीवनामध्ये कोणत्याही वरल्या रंगाला भुलू नका. तसंच जीवनामध्ये फळ ओळखल्याशिवाय खाऊ नका. रस्त्यात पडलेली कोणतीही वस्तू तुम्ही उचलू नका असं ते सांगतात. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. ती काय असते सांगता येत नाही. तुम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये राहता, अनेक बातम्या तुम्ही पाहता. रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाला, बसमध्ये बॉम्बस्फोट झाला, कुठे काही कधी होईल सांगता येत नाही. कोणती वस्तू जी पडलेली आहे ती आपल्या फायद्याची आहे की तोट्याची आहे हे जोपर्यंत त्या वस्तूची आपण जवळ जात नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणून त्याची सहजासहजी जवळीकता करू नका. ती वस्तू त्या ठिकाणी पडलेली उचलू नका.
अशा पद्धतीने संत रामदासांनी या पहिल्या 4 ओळीमध्ये 2 श्लोकामध्ये आपल्याला काय करू नये हे या ठिकाणी सांगितलेले आहे. आता आपण पुढच्या 2 ओळी 2 श्लोक 4 ओळी त्या ठिकाणी आपण पाहूया. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. जनी म्हणजे लोकांचे, म्हणजे लोकांनी जे आपल्याला सांगितलंय ते. आर्जव म्हणजे विनंती. तोडू नये म्हणजे लोक जे काही सांगतात ते ऐकावं. पापद्रव्य पापाने मिळवलेली संपत्ती, वाईट मार्गाने कपटाने संपत्ती जोडू नये, साठवू नये. पुण्यमार्ग, पुण्य म्हणजे चांगला मार्ग, सद्वर्तन, कदाकाळी नेहमी, कोणत्याही वेळी. तोंडाळ वाटेल ते बडबड करणारा, वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ माणूस. वाचाळ व्यर्थ बडबड करणारा, काहीही बोलणारा, निरर्थक बोलणारा. तंडू नये, तंटा करू नये, भांडण करू नये. संत संग, सज्जन माणसाची, संतांची संगत खंडू नये, कधीही तोडू नये, चांगल्या माणसाच्या संगतीत राहावं. अंतर्यामी मनापासून, हृदयापासून. संत रामदास आपल्याला सांगतात, जनी आर्जव तोडू नये, लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. लोक आपल्याला काय सांगतात, आपली वडीलधारी लोक असतात, आई वडील, काही मानाने मोठे असतात, काही ज्ञानाने मोठे असतात. तर अशी लोक आपल्याला सांगत असतात, त्यांच्या अनुभवातून सांगत असतात. तर आपण त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या ऐकाव्यात. तिला अमान्य करू नये. जे सांगतात त्याच मार्गावर आपण चालावं. पापद्रव्य जोडू नये. पापाने कमवलेला पैसा, कपट करून मिळवलेला पैसा, असा पैसा जोडू नये. असा संपत्तीचा साठा जास्त काळ टिकत नाही. म्हणून कदाकाळी, कोणत्याही काळी कपट करून पैसा मिळवू नये. कपटाने कधीही पैसा, त्या ठिकाणी प्राप्त केलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. म्हणून पुण्याचा मार्ग, सच्छील मार्ग, सद्वर्तनीय मार्ग, चांगला मार्ग कधीही सोडू नये. तोंडाळाशी भांडू नये. जे तोंडाळ माणसं आहेत, भांडकुदळ माणसं आहेत, त्याच्याशी कधीही वाद घालू नये. शहाण्या माणसाने तोंडाळ माणसाशी, भांडकुदळ माणसाशी भांडू नये. वाचाळाशी तंडू नये. जी वाचाळ लोक असतात, व्यर्थ बडबड करणारी लोक असतात, काम काही करत नाहीत, फक्त बडबड करत राहतात. आपण काय बोलतो हेही त्यांना कळत नाहीत, याला वाचाळ म्हणतात. निरर्थक बडबड करणारे, व्यर्थ बडबड करणारे, त्यांचा आपल्या जीवनामध्ये काडीमात्रही काही उपयोग नसतो. अशा व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी कधीही भांडण तंटा करू नये, तंटू नये, त्यांच्याशी कधीही वाद त्या ठिकाणी घालू नये. संत संग खंडू नये. संतांची संगत, सज्जन माणसांची संगत कधीच सोडू नका. हे कायम लक्षात ठेवा. मनापासून, अंतरंगापासून, हृदयापासून संतांची मैत्री कधीही सोडू नका. आळसे सुख मानू नये. शहाडी मनास आणू नये. शोधल्याविन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये. बाष्कळपणे बोलू नये. पैज होड घालू नये काही केल्या. आळस म्हणजे काम न करणे. शहाडी एखाद्याबद्दल वाईट सांगणे, आग लावणे. कार्य म्हणजे काम. सभा म्हणजे बैठक, समूहाने घेतलेला एखादा कार्यक्रम. बाष्कळपणा म्हणजे बालिशपणा, लहान मुलांसारखी बडबड. पैज म्हणजे स्पर्धा, शर्यत. होड, होड म्हणजे सुद्धा पैज, शर्यत, स्पर्धा. संत रामदास वरील ओव्यामध्ये सांगतात,
आळसे सुख मानू नये. माणसाने कधी आळस करू नये, आळस धरू नये, काम न करता ऐदीपणाने राहू नये, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. चहाडी मनास आणू नये. कोणाबद्दल उखाळ्या पाकाळ्या करून त्याची चहाडी करू नका. कोणाबद्दल वाईट बोलू नका. कोणाचं वाईट सांगू नका. दुसऱ्याबद्दल खोटे नाट्य बोलणं मनातही आणू नका. शोधल्याविन करू नये कार्य काही. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतंही काम करू नका. कोणतंही काम अर्धवट बुद्धीने करू नका. कारण अर्धवट बुद्धीने अर्धवट ज्ञानाने केलेलं काम हे धोकादायक असतं. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस इन अवर लाईफ. म्हणून कोणतंही काम करायचं असेल तर परिपूर्ण ज्ञान मिळवा आणि मग काम करा. काम अर्धवट सोडू नका. कोणतेही काम जर हातात घेतलं तर ते अर्धवट सोडू नका. सभेमध्ये लाजू नये. सभेमध्ये, समूहामध्ये, बैठकीमध्ये जर बसला असाल तर ज्ञानाचा वापर करा, बुद्धीचा वापर करा आणि बोला. सभेमध्ये बोलणं हे व्यावहारिकपणाचं लक्षण, बुद्धिमान माणसाचं लक्षण समजलं जातं. म्हणून सभेमध्ये बोलायला लाजू नका. बाष्कळपणे बोलू नये. उगाच काहीही बोलायचं म्हणून बोलू नये. बालिशपणे बोलू नये. मोकळ्या मनाने बोला. परंतु ज्या बोलण्यातून लहान मुलांसारखी बडबड पाहायला मिळते, जे बोलणं विषयाला धरून नाही, असं बाष्कळ बडबड त्या ठिकाणी करू नका. पैज होड घालू नये. पैज आणि होड म्हणजे शर्यत, कॉम्पिटिशन, स्पर्धा. कोणाची स्पर्धा करू नका. कोणाची विनाकारण शर्यत लावू नका. कोणत्याही वेळी काही केल्या आपण स्वतंत्र आहोत याची जाणीव ठेवा. प्रत्येक माणसाला स्वतंत्र जीवन देवाने दिलेली आहे. एकमेकाची तुलना करू नका. कोणाचा उपकार घेऊ नये. घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये. विश्वासघात. कोणत्याही पद्धतीने दुसऱ्याला त्रास देऊ नका. परपीडा म्हणजे दुसऱ्याला छळणं, दुःख देणं, त्रास देणं. विश्वासघात त्याच्या मनाच्या विरुद्ध वागणं, बेईमानी करणं. संत रामदास या श्लोकामध्ये सांगतात, कोणाचे उपकार सहसा आपल्या जीवनामध्ये घेऊ नका आणि घेतलेच तर त्याची लगेच परतफेड करा. कोणाचा उपकार घेऊ नये. घेतला तरी राखू नये. राखू नये म्हणजे ठेवू नका. परपीडा करू नये. विश्वासघात. उपकारातून लवकर उतराई होण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांना दुःख देऊ नका. परपीडा करू नये. दुसऱ्यांना दुःख देऊ नये. त्यांना व्यथित करू नये. त्यांचा विश्वासघात करू नये. त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागू नये, बोलू नये. त्यांच्याशी बेईमानी करू नये. असं संत रामदास या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. व्यापकपण सांडू नये. पराधीन होऊ नये. आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. सत्य मार्ग सांडू नये. असत्य पंथी जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. व्यापकपण म्हणजे मनाचा मोठेपणा. पराधीन, परावलंबी असणं, दुसऱ्यावर अवलंबून असणं. ओझे म्हणजे स्वतःचाच भार वाटणं. कोणी एकाशी म्हणजे कोणाशी, कोणावर. सत्यमार्ग म्हणजे सद्वर्तन, सत्याचा मार्ग, खराचा मार्ग. असत्य म्हणजे खोटेपणा, वाईटपणा, चुकीचं काम. पंथे म्हणजे वाट, रस्ता, मार्ग. कदा म्हणजे कधीही, कोणत्याही काळी, कोणत्याही वेळी. अभिमान म्हणजे व्यर्थ, गर्व, अहंकार नसावा. संत
रामदास आपल्याला या काव्यात सांगतात. स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नका, व्यापकपणे सांडू नये. व्यापकपणा म्हणजे आपल्या अंतःकरणात दुसऱ्याच्या विषयी असणाऱ्या चांगल्या भावना, चांगले विचार, सद्विचार, कधीही आपलं चांगुलपण सोडू नका. आपल्यातला मोठेपणा, दुसऱ्याविषयी असणारे विचार कधीही सोडून देऊ नका. म्हणजे तुमचं मन संकुचित करू नका, मन कोतं करून घेऊ नका. मन हे कायम व्यापक असलं पाहिजे. पराधीन होऊ नये. पराधीन म्हणजे परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणं. कधीही कोणावर अवलंबून राहू नका. स्वतःचा बोजा दुसऱ्यावर येणार नाही याची काळजी करा. कोणावरही आपल्याचं ओझं आपलं लादणार नाही याच्यासाठी स्वतःची कामे स्वतः करा. स्वतःवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करा. सत्य मार्ग सांडू नये. सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. सांडू नये म्हणजे सोडू नये, म्हणजेच खरेपणाने वागावे. असत्यपंथे जाऊ नये. असत्याच्या मार्गाने, खोटेपणाच्या मार्गाने, वाईट रस्त्यावर, वाईट विचारावर जाऊ नका. खोटारडेपणा करू नका. खोटारडेपणाने वागू नका. दुसऱ्याचं वाईट करू नका. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. असत्याचा, खोट्याचा, वाईटाचा, चुकीच्या गोष्टीचा, अहंकाराचा कधीही अभिमान करू नका. व्यर्थ गर्व करू नका. खोटा अभिमान, असत्य जीवनामध्ये आपल्याला कधीही कीर्ती मिळवून देत नाही. अपकीर्ती ते सांडावे, सत्कीर्ती वाढवावी. विवेक दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती म्हणजे वाईट प्रसिद्धी, बेआबरू, बेइज्जत. सत्कीर्ती म्हणजे चांगली कीर्ती, चांगली प्रसिद्धी वाढवावी म्हणजे वाढवणे. विवेक, चांगली आणि वाईट बुद्धी या दोघांचा विचार करते, याला विवेक बुद्धी म्हणतात. सारासार विचार करण्याची बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी. दृढ धरावी म्हणजे ठाम, मजबूत एखाद्या विचारावर असावं, गोष्टीवर असावं. अपकीर्ती ते सांडावी. अपकीर्तीला कधीही बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळण्याचा प्रयत्न करा. अहंकारानं मोठं होण्याचा प्रयत्न कधी करू नका. चांगली कीर्ती वाढवा. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. लोकांनी आपल्या आईवडिलाला, आपल्या कुळाला चांगलं म्हणावं. कधी आपल्या कुळाचा, आईवडिलांचा अपमान होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी. विवेक दृढ धरावी वाट सत्याची. चांगल्या प्रकारे प्रसिद्धी प्राप्त करायची, याच्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे याचा विचार त्या ठिकाणी करावा आणि विवेकाचं वर्तन करून सत्य मार्ग स्वीकारावा. सत्याच्या मार्गानं जावं. जीवनामध्ये कितीही वाईट परिस्थिती आली, खडतर परिस्थिती आली, आपल्या प्रतिकूल परिस्थिती जरी असेल, आपल्या विरुद्ध परिस्थिती असेल, तरी सत्याचा मार्ग कधी सोडू नये. अशा पद्धतीनं संत रामदासांनी श्री दासबोध या ग्रंथाच्या माध्यमातून उत्तम माणसाची, चांगल्या माणसाची लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. जर जीवनामध्ये तुम्हाला चांगलं व्हायचं असेल, उत्तम व्हायचं असेल, कीर्ती वाढवायची असेल, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणायचं असेल, लोकांनी आपल्या आईवडिलांना, आपल्या कुळाला जर चांगलं म्हणायचं असेल, तर तुम्हाला जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे या श्लोकामध्ये, ओव्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न संत रामदासांनी या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे.